नाम साराचेही सार, नाम साराचेही सार, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर. उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्हा कोळी, नामे तरला वाल्हा कोळी, नामे तरला वाला कोळी, नामे तरला वाला कोळी. उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय. तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय. उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम, उत्तमा उत्तम. वाची बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाच्यातील जवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 306व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे ना. अभंगाचं 3रं चरण चालू आहे. बरं, नाम साराचे ही सार आणि शरणागत यम किंकर. नाम साराचं सार आहे भगवंताचं, आणि नामधारकाला यम किंकर होतो, शरण येतो, किंवा यमाचे दूत शरण येतात असा आहे अर्थ. चला, असं नाम उत्तमाला उत्तम आहे, उत्तमाहून उत्तम आहे, आणि ते शेवट पुरुष होत. उत्तम उत्तमाहून उत्तम आणि पुरुष होत. उत्तम जीव चैतन्य, उत्तमा उत्तम उठस चैतन्य, आणि पुरुषोत्तम शुद्ध चैतन्य ब्रह्मचैतन्य. अशा ब्रह्मचैतन्याचंच नाम आहे आणि ते पुरुषोत्तम आहे, म्हणून तो ते तुम्ही घ्या. मग या नामानं कोण तरले ती प्रचिती किंवा मागलचा पुरावा सांगतात की शंकर एक तरला आणि वाला कोळी एक तरला. काय नाम जपता चंद्रमौळी, नाम चंद्रमौळी जपू लागला, ते नामे तरला वाल्हा कोळी, वाल्हा कोळीही नामानं तरला आणि चंद्रमौळीही नामानं तरला, असे दोन्हीही नामानं तरले. मग तरले म्हणल्याच्या नंतर ते दोन्हीही बुडत असले पाहिजे असा अर्थ होतो ना. मग आपण ते पाहिलं. सोपाधिक जे भगवान शंकराचं रूप आहे, तमोगुण ज्याला चिटकलेला आहे, आणि गुण हे मायेचं कार्य आहे. आणि मग मायेनं बद्ध केलेले जे आहेत तर ते बुडालेलेच आहेत, कोणी असो. मग विष्णू असो माये उपाधी युक्त, ब्रह्मदेव असो का शंकर असो, हे सगळे उपाधीने युक्त आहेत का ते बुडालेले. मग ते तरायचं असेल तर ते भगवंताचं नाम आहे, आणि त्या नामानं ते तरले. तसे हजारो तरले असतील, पण जास्त पुरावा दिला कोणता? धुर्जटी भगवान शंकर त्यांचा पुरावा दिला. म्हणून तर नारद मुनीश्वर काय त्याच्यात वर्णन आहे गाथ्यामध्ये नामदेवरायाच्या. सांगा सुकाय साथोर कोण आहे, हे सगळे तरलेलेच म्हणजे तिथं. हो, भगवान शंकर सुद्धा, किंवा त्या नामदेवरायाच्या गाथ्यात तर खूप वर्णन त्याबद्दलचं आलं. असं वर्णन आलं की आता महादेव वैष्णव आहेत, भगवंताच्या नामानं तरले, सोपाधिक महादेव. बरं, हे लक्षात ठेवा. चंद्रमौळी त्यांना नाव प्राप्त झालं.
त्यांना अनेक नाव आहेत. तुम्हाला तर म्हणलं 1000 नाव आहेत. किती नाव आहेत? 1000 नाव आहेत महाराज. काय याच्यात सुद्धा नाव त्या शिवमहिमनामध्ये सुद्धा तर काय खूप त्या चिंतन केलं. त्या लय मस्त चिंतन केलं हो. कोणी? तुमच्या पुष्पदंता. हो मूढमती तुम्हाला असे म्हणतात म्हणले की हे जगत कसा निर्माण करतो देव अमुक तमुक. खूप खूप शुद्ध परब्रह्माचं वर्णन त्याच्यात केले त्या पुष्पदंतानं महादेवाचं. असं सुंदर शिवस्तोत्र आहे ते बरं काय ते महादेवाचं स्तोत्र. आणि सगळ्या स्तोत्रामध्ये महादेवाच्या वर्णनात अग्रगणी आहे. कोणतं स्तोत्र? शिवमहिमा. पुष्पदंतानं केलेलं स्तोत्र अग्रगणी आहे. म्हणून अभिषेकाला तेच जमते. महादेवाचा अभिषेक करायला का 1000 स्तोत्र असू द्या जमत नाही. शिवमहिमेनं प्रमाणभूत मानल्या गेले. हजारो लाखो वर्षापासून त्या पुष्पदंतानं वर्णन केलं महादेवाचं आणि ते प्रमाणभूत मानल्या गेलेले म्हणून ते शिवाला आवडतं. आणि सगळ्या स्तोत्रामध्ये काशीत असो का कुठे असो महादेवाचा अभिषेक करायचा असेल का शिवमहिमा त्याच्याशिवाय अभिषेकच नाही महादेवाचा. भगवान विश्वनाथाचा अभिषेक बरं काय शंकराचा. मारुतीचा अभिषेक करायला ते जमतंय का जमतंय? महादेवाचे अवतार असल्यामुळं. वास्तविक मारुतीचा अभिषेक करायचा असेल रुद्र स्तोत्र. कोणतं तो? रुद्र. हो लघुरुद्री एक लघुरुद्री एक आहे रुद्र स्तोत्र. ते तर वाचायचे येत नाही लोकायला. नाही येतच नाही मला. संस्कृतात मी म्हणणारे जरी असले तर रुद्र स्तोत्र वाचता येत नाही. पुरुष सूक्त म्हणजे विष्णू परमात्म्याचा अभिषेक करायचा असल्यावर पुरुष सूक्त. देवीचा अभिषेक करायचा असल्यावर श्री सूक्त. जगदंबेचा अभिषेक करायचा असला तर कोणतं म्हणायचं? श्री सूक्त. ते चंडिकेचा अभिषेक, लक्ष्मीचा आहे तसे श्री सूक्त. आणि विष्णूचा अभिषेक करायला पुरुष सूक्त. आणि महादेवाचा अभिषेक करायला शिवमहिमनं ठरलेले ते. आणि भगवान मारुतीचा अभिषेक करायला रुद्र स्तोत्र लघुरुद्री. आता ते म्हणताच येत नाहीत महाराजा लोकांना. ते तर लई अवघड येतं. शिकल्याशिवाय कसं येईल? मनाने येत होईल, मनाने येत नसते. असे भगवान शंकर. त्यांना अनेक नाव आले भगवान शंकर. त्यापैकी चंद्रमौळी चंद्रशेखर. चंद्रशेखर नाव कोणाचं? त्यांचंच आहे. चंद्रशेखर म्हणल्यावर कोण? महादेव आहे. चंद्रशेखर चंद्रमौळी हे नाम प्राप्त झाले पर्यायाने कोणला? महादेव. केव्हा नाव प्राप्त झालं? चंद्र त्यानं डोक्यावर का धारण केला? अशी कथा ती की समुद्र मंथनाच्या वेळेला ते घडलेलं. ज्यावेळेला देवदैत्यांनी समुद्र मंथन केलं की निमित्त केलं 14 रत्न पडले होते म्हणून. 14 रत्न इंद्राचे स्वर्गातले आहेत ना ते समुद्रात पडले. कोणाच्या शापानं? दुर्वासानं शाप का दिला? हा त्यांना हाराची आव्हान नाही. त्यांना हार नेला होता झेंडूच्या फुलाचा आणि वन फुलांची माळ. हे वन फुलं जे मिळतील ते दोऱ्यात ओवले आपले पराकष्टाने इकून तिकून वेचून घेतले आणि भगवान शंकराच्या भेटीला जावं म्हणला. कारण काय रिकाम्या हातानं राजाचं दर्शन देवाचं दर्शन आणि गुरुचं दर्शन घेऊन असं शास्त्र आहे. काही ना काहीतरी त्याला व्हायला पाहिजे. कळलं का? मग काय व्हावं कोणाला त्याच्याबद्दल आहे. पण आता आपण सगळ्याला पैसेच होतो. सगळ्याला पैसे नसतात. राजाला पैसे कपडे लत्ते सोनं नाणं मोती बर काय मोती सोनं चांदी हे सगळं राजाला आवडते. हे त्याला व्हायला जाव. देवाला काय पाहिजे? फूल गंध धूप दीप हे लक्षात आलं की नाही? आणि सद्गुरूला तेच पाहिजे. खरा भावच पाहिजे गुरुला. खऱ्या गुरुला काय पाहिजे? भामट्याला काय काय असं वाटतं. हो तो हो भामटे गुरु भामटे शिष्य याचा काय विचार करायचा? सद्गुरूला देवाला त्याच्या पाठीमागं सगळ्यात भाव पाहिजे बरं काय. फुल व्हा का काही व्हा पाठीमागं काय पाहिजे? म्हणूनच म्हणले देवा कारणे द्यावे नळगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाटा. बरोबर आहे. वासुदेव म्हणायला हे वासुदेवच आहे ना. भाव पाहिजे देवाला. म्हणजे आता इंद्र राजा आहे ना त्याला वाटलं भारी भारीच्या माळा मी घालणारा ह्यानं काय आणली झेंडूची फुलं फुकटी आपले
असं थोडंसं इंद्राच्या मनात वाटलं. म्हणून त्यानं ती माळ आपल्या गळ्यात दुर्वासानं घातलेली ती हत्तीच्या गळ्यात. त्याचा हत्ती कोणता? ऐरावत. ऐरावत नावाचा हत्ती त्याच्या गळ्यात आहे. आणि मग ते दुर्वासांना राग आला. दुर्वास म्हणले, बाबा आम्ही जाऊस तर तरी तुम्ही त्या माळ ठेवाय पाहिजे होती गळ्यात, आमची कशी असू द्या. आता आम्ही गरीब माणसं ब्राह्मण, आमच्यापाशी कुठले सोने नाणे कुठल्या माळा चांगल्या आहे त्याला, तुम्ही जरी भारी भारी फुलाच्या माळा घालीत असलात तर आम्हाला वनफुलाशिवाय काय मिळतं. ते मी पराकष्टानं गोळा केले, त्याच्या दोऱ्यात ओवले, काही करायला लागलं असेल की नाही हो. हा, आणि एवढं करून तुला किंमत नाही झाली बाबा, तू टिंगारलास. मग ते दुर्वास महाराज कोपिष्ट आहे, त्याला कमी जास्त जमत नाही. महादेवाचे अवतार आहे ते, तमगुणी आहे. त्यांना राग आला आणि त्यांनी शाप, तुझी संपत्ती समुद्रात पडून जाईल. ती पडली, त्यांच्या शापानं पडली आणि दुर्वास महाराज निघून गेले. आता ते म्हणून लागले काय करावं समुद्रात. आणि महाराजाचा राग आता अनावर झाला. त्यांनी मला शाप दिला. बृहस्पतीला विचारलं काय करायला पाहिजे. ते म्हणले वा काय नाही, त्याचं मंथन करणं गरजेचं आहे. मंथन केलं तर निघल, नाही तर निघत नाही. ते तुझे पडलेले 14 मग मंथन कसं करावं म्हणले. मग त्याच्यात रवी लावावं लागते आता मंथन करायला. हो, रवी कोणतं काय करावं लागेल म्हणले. मंदराचळ नावाचा पर्वत, ते उंच खूप पुढे सर, ते मंदराचळ, मंदरगिरी. आणि ते मंदराचळ पर्वत त्याला वासुकीचा दोर करायचा आणि मंथन. तुम्हाला एकट्यानं होणार नाही. 33 कोटी देव जरी असले तरी सहाय्य दैत्यांचं घ्यावं लागतं. म्हणजे दैत्यांचं कसं सहाय्य घ्यावं, आता त्यांचं आमचं तर 36 आहे. आणि ते आमच्या स्वर्गात तर मांडलिक आहे, आम्ही स्वर्ग त्यांच्या ताब्यात आहे सध्या. ते केंद्र सरकार, आम्ही राज्य सरकार, असा भानगड होऊन बसले. मग आमचा मालक आहे ते बळी. आता ते का आता आम्ही आमचं त्यांचं 36 कसं काय आहे. अरे म्हणजे राजकारणात असं करावं लागतं, शत्रूला एखाद्या पाया पडावं, त्यालाच म्हणतात राजकारण. तुला कळत नाही. बृहस्पती सांगू लागले. बृहस्पतीनं सांगितलं, इंद्रानं ऐकलं. इंद्रानं ऐकलं, त्याची थोडी देव मिळून सगळे मिळून बृहस्पतीला घेऊन गेले कोणाकडे बळी झाले. आता त्यावेळेस ते बळीचंच राज्य होतं, स्वर्गावर बी मृत्यूवर बी सगळे आणि पाताळात. त्रिभुवनाचा राजा कोण झाला होता? बळी. आणि बळी मोठा भगवंताचा उपासक आहे बी. बळी उपासक आहे बरं, देवाचा उपासक आहे. त्याच्या त्या भक्तीवर तर त्यानं हे सगळं जिंकलं होतं. तिथे गेले बळीकडे. बळीकडे गेल्यावर 33 कोटी देव यायला दिसल्यावर बळीचे सैनिक मंत्री तंत्री गरम झाले. न जाणू हे देव यायले म्हणले काय झगडे करा यायले ती काय आणखी असं त्यांना वाटलं. त्यांना सन्नत करा असं म्हणले. आता शेवटी बळीराजा म्हणला, बा ते काय आपल्याला आगाज नाही, जवळ तर येऊ द्या. समोरच्याचा भाव बघितल्याशिवाय युद्ध करायचं कसं काय आपण? अरे ते आपल्याला युद्ध करायला आले का, बोलायला आले का, भांडायला आले का, प्रेमाला बोलायला आले, कोणाच ठाव कशासाठी आले? जवळ येऊ द्या ना, आपल्याला काय हार नाहीत ते लोक, येऊ द्या जवळ. आणि देवदैत्य सावत्र भाऊ आहेत. सावत्र भावाचा वंश आहे ना. हे एका माईपासून झाले तर ते एका माईपासून. बाप तर एक आहे, कश्यप. बाप कोणता? कश्यप बाप आहे आपला सगळ्याचाच. म्हणून तर गोत्र येत नसल्यावर काय म्हणायचं? बाप कटलं. मग काय करावं? येत नसल्यावर काय, तुम्हाला तुमचं पाठ नसल्यावर मग कश्यप गोत्र लावलं की मिटतंय का? कश्यपापासून झाले सगळे. आणि कश्यपाला बायका किती? हे नाही कोणाला माहित आहे? विष्णून मग 13 बायका. दैत्य कोणापासून झाले? कोणापासून झाले आता विष्णू? आणि देव बर. हा, झाड दगड कोणत्यापासून झाले? हे झाड फिड त्याच्यावर झाले. कश्यपाशी ठीक नाही होत. म्हणून तर 13च गोते घालावं लागते ना. गोते किती घालावं लागते? मुळात आपण 13 भावाचा विस्तार. बरोबर आहे. भाऊ बदलायची सगळ्या. झाड झाड अरे बाबा होते 13. आता कसं आहे बघा, आपण बकल सांगतो तो तितके बी पूजितो, पण तितके पूजायची गरज नसते. फक्त 13लाच हात कुंकू लावायचं पायाला. हात कुंकू लावून हे तिकडून पाय द्वारा पाणी देणे, पूजा करणे. कोणत्या हाताने लागते भाऊ? हात कोणता?
हात उजवत असतो डावा. मला माहित नव्हतं तुम्ही म्हणे. काय केलं? तुम्ही बापाच्या वेळेला बघितलं की म्हणली नावा लावतो. पितरांना कोणतं बोट बोट घेते हा? ही देवाला देवाला ही आणि माणसायला माणसाला ही मधली. हा हे तर्जनी. हम्म. पितरांना कोणतं तर्जनी. तर्जनी आणि मध्यमा. मानवी कर्माला मध्यमा आणि देवाला अनामिका. हे 3 बोट देवाला. हो. इथं कनिष्ठ का नाव हो. ही काय नाही. हिचं नाव काय कनिष्ठ. कनिष्ठ आणि ही अंगुष्ठ. हम्म. जे पितराला पाणी घालायला चांगलं. डावा हात हम्म. डावा अंग हो. बरोबर आहे की हो. डावं पाहिजे सगळं वाम पाहिजे. हम्म. मग याला सुद्धा उलटा हम्म. गाडगं फिरविताने हम्म. की आपण उजवी घालतील काय लोक हम्म. तुमच्या गावाला कधी घालतील नारायण पाटील म्हणला रे काल नाना असं घालायला होत नाही म्हणलं जाऊ दे आपल्याकडून हा काय लोक ऐकलं पाहिजे ना. एवढे लोक ऐकत नाहीत. काल कोठाळा घातला आता कोठाळचे ऐकायला येतं. हो. हा? आपण घराण्याचे केलं का महाराज तेव्हा कळावं आहे. हा. घराण्याच्या वेळेस तुम्ही घराला होता गरुड कोणता आपला चौकदार. चौदारापासून सुरू मग मॅच घालायला लावलं. ते उलटं. तेव्हापासून सुरू ते असं घालायला हम्म. उलटच घालायला पाहिजे. हम्म. ते सगळं वाम कर्म आहे ना. हम्म. सव्य कर्म अपसव्य कर्म. हम्म. पितरांचं कर्म अपसव्य. अपसव्य असल्यामुळे ना पाणी घालताना हो. गुडगा सुद्धा डावा टेकावा. हम्म. तुम्ही गंगावर बघितलं धावा केला असेल 26 झाली पाहिजे. असो मग 13 गोते आपण 100 गोते जेव घालाय काय पाप नाही. 1000 घाला जेव तेरवीला. हो. पण पूजा किती सांगितली 13. मग हे राग येतात म्हणून भानगडी हम्म. म्हणून आले तितक्याला वडापटे हम्म. डोसक्याला ताण येऊन नसल्या हो. माणसाचं कंबर का जाते हा. काय लोकांना कळायला येत नाही. हा? नाही तर. 13 घालायला लागते तर. आमच्या वडिलाच्या रोज ते हम्म. आता ते आमचे धोंडगे पाहुणेच बोकळ आहेत सगळे. सगळी गली कोणाला सोडा कोणाला आमचंच गाव अर्ध आहे की. बस पोचूच नका बाबा 40-50 लोक हो. आणि आमची भावकी सगळी. हो. आणि मग ते आम्ही म्हणलं 13 गोते असते रावसाहेबांना. हम्म. ते म्हणजे महाराज 13 खरं आहे भाऊ पण बाकी ते म्हणतील आम्ही का कमी होतो का आली का पुन्हा रुसतील आपल्यावर हम्म. वडापट्टी सगळ्याला म्हणले हम्म. काय कर मग कमर गेलो महाराज. हो. त्याला पाणी दिलं. ते लावलं आमच्या काय म्हणलं हे उग बेजारी रिकामी. हम्म. गोते खरे नियमानं 13 का मुळात आपले 13 बंधू आहेत. हम्म. हा कश्यपाच्या बायका 13 हम्म. आणि 13 पासून ते वंश विस्तार झाला. कोणतीपासून देव कोणतीपासून दैत्य कोणतीपासून झालं कोणतीपासून दगड. हम्म. हे तुमचे पशवादिक हो. 2 खोराचे 4 खोराचे 1 खोराचे हे सगळे प्राणी सगळी सृष्टीत कोणापासून झाली आहे? कसे कुत्रे पुत्रे सगळे. हम्म. कुत्र्याच्या माहिती नाव काय कुत्री. कुत्री एक बायको आहे ना कश्यपाची बायको कुत्री एक आहे. बर. तिचं नाव काय काय नाव आहे? काय बा. रामायणात आहे किंवा आहे पण तिथं तिथंच राहते हा? काय आहे का वरून नाही आहे सगळं वर्ण आहे सगळे नाव आहे सगळं आहे. हा? लक्षात कोण झाले सगळे नाव आहे इथं बघा. शर्मा हं. आणि तिचा पोरगा आहे म्हणून सारमी म्हणतात कुत्र्याला. सारमी कुत्र्याला जे सारमी म्हणतात ना हो हो. सरमीपासून झाले हं. म्हणून सारमी. ती आधी नाव सांगितलं तर मग सांगायचं. काय करायचं? हा, कुत्र्याला नाव ग्रंथात सारमी येत नाही होय. सारण्याचे. हो. शिवले आंबे आहे जंगलात ना? जाऊन कुठे कुठे येते की हो. नाही मग तिचं पोरग येते. अशी सगळी सृष्टी कश्यपी आहे. हं. म्हणून कोणाला गोत्र माहित नसेल तर पण कश्यप लावावं. हो. आणि 13 गोते त्याच्यासाठी 13 भाऊ आपली बुडात इथं. हो. हे असा हे लोकांना विचार कळत नाही. म्हणजे असो आता हे देव एकीचे हं. आणि दैत्य एकीचे. मग ते गेले इंद्रचंद्र सगळे इंद्रचंद्रवरून कुबेर यम वायू सगळे गेल्यावर तिथं बसा 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 राजा बळवी बसा का आले जय हो तिकडून राम राम करीत आले देव हं. भांडणं करीत आले युद्ध केला सण मारा मारे आल्या धडाके. हो. तसं नव्हतं ना ते नाही. हाताजोडीत मग हाताजोडीत आलेल्या भांडणं काय करायचं हाताजोडी जय हो राजा बळे महाराज की जय हो अशा घोषणा देत राजा बळे म्हणला प्रेमानं आले ते काहीतरी एक काम असेल त्यांचं बस म्हणजे काय का आले बाबा तुम्ही काय नाही म्हणले अहो तलवारातनं समुद्रात पडलेत आमचे हं. दुर्वासाच्या शापानं स्वर्ग संपत्ती समुद्रात भ्रष्ट झाली आहे
त्यासाठी तुमचं आम्हाला सहाय्य हवंय. आम्हाला मंथन करायला सांगितलं आमच्या गुरुनं, समुद्राचं मंथन. तुम्ही आम्हाला सहाय्य करा. राजा बळीनं मंत्र्याकडे बघितलं, कारण का राजा एकटा काय काय करू शकत नाही बरं. नाही, नाही. प्रजा नाही, मंत्री प्रजा काय करायचं. विजयार तुम्हाला सांगतो, राजा मधला असते. कुठला? मधला. 3 मंडळ आहेत. हो. राजाच्या वरी एक, ऋषी खाली एक, मधला राजा. कोणते कोणते मंडळ महाराज? ऋषी मंडळ. नियामक मंडळ आणि एक कार्यकारी आणि मधी राजा. म्हणजे वरले ऋषी सांगणार निर्णय, हो. ते असं करावं लागते, तसं करा. राजा दशरथाच्या घरी 7 ऋषी होते, नेहमी राहत होते ते, आणि ते निर्णय दशरथाला सांगत होते बरं का. आपल्या तुलसी रामायणात वर्णन नियामक मंडळ ते जाबाली, वशिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज, हे बरं का, हे सगळे गौतमादिक सगळे 7 ऋषी राहत होते. आणि ते 7 ऋषी दशरथाला निर्णय सांगत होते. ते नियामक मंडळ वरलं, राजा मधला. आणि राजानं मग त्याचा निर्णय ऐकायचा आणि खाल्ल्या मंत्र्याला आज्ञा द्यायची. मग ते कार्यकारी मंडळ झालं. लक्षात आलं की नाही? तसं मंत्र्याकडं राजा कार्यकारी मंडळाकडे पाहतच असतो कार्य करायचं असलं. हे सगळ्या मंत्र्याकडे पाहिलं. हो, हे म्हणाले की सहाय्य करा समुद्र मंथनाला. काय म्हणणं आहे तुमचं? ते म्हणले सहाय्य करा, हरकत नाही राजन, आपण पण यांनी आपल्याला त्याच्यातला काही हिस्सा द्यावा. आणि विशेषत्वानं अमृत त्यांचं ते खाद्य आपल्याला ते मिळत नाही आतापर्यंत. आपल्याला अमृतातला अर्धा भाग त्यांनी द्यावा. आणि असं असलं तर आपण हो म्हणा, नाहीतर अमृत देत असले तर. आता इंद्र म्हणला मनातल्या तर अमृत मग काळजाला हात घातला ना. अमृत ह्याच्याकडे गेल्या, संजीवनीचं विद्येचं माहेर घर ते शुक्राचार्य, आणि दोन्ही चांगल्या वस्तू त्यांच्याकडे गेल्यावर मग आपल्याकडे काय राहिलं? आपल्याला ते कसेच ऐकत नाहीत. मग ते थोडं घोटाळ्यात पडला. कोण? इंद्र. मागून बृहस्पती बसलेले होते, ते पुरोहित नियामक मंडळ ते नियामक होते. त्याने असं खुणविलं होमन, काय ना ठाळू सांगितलं होमानावर लागते तात्पुरतं. पुढचे पुढे देखेंगे, फिरके फिर ते जाऊ दे, काय बन नाही त्याच्या मन हो. इंद्र हो म्हणला. हो म्हणल्यावर ते वाजवा टाळ्या, आम्ही सहाय्य करतो. झालं, ठरलं. तिथून बैठक उठली. पुन्हा मंदिराच्या आणा गेले सगळे देव दैत्य मिळून. ते मंदिराच्या निघाणा गेला. ते उपटत का डोंगर. पुन्हा भगवान विष्णू परमात्म्याला गरुड पाठवावा लागला. त्याच्या पंखाखाली घातला. ते पुन्हा समुद्राच्या काठावर आणला. पुन्हा वासुकीची विनंती करायला गेले महाराज. वासुकीला म्हणले, वासुकी महाराजा, तू 9 नागापैकी एक नाग आहेस, तुझा दोर खूप लांब आहे, आम्हाला मंथन करायचंय, तुझी रई दोर करायचा आहे. ते म्हणलं बा, मी रई दोर झाल्यावर माझं शरीर निरगुळ असतं, आणि ते पर्वत म्हणलं खरबड असतो, मला गुंडाळताल, वळावडी करताल, त्यावेळेला माझ्या अंगाला फाटाफाटी होईल, आणि मला फाटाफाटी झाल्यावर मला पिपिलिका सुधरू देत नाहीत. आपण कोण? पिपिलिका. हा, जागरा त्याचा अंग चिराव, आणि ह्या आई बाई आईला काय सोडीतच नाहीत महाराज. काय जाणार बघा, इतकुशे जनावर महाराज, केवढा सरप आहे. गारद करतात, त्या गारद मारूनच टाकतात, ठोचत नाही त्या मुंग्या. दारू कुठून येते की बाबा, त्याला कसा वास पडतोय, कसं करतोय. लाडू केले तर लय कळते, घरात लाडू करावा कुठे कुठे चालल्या मग त्या कुठं बी येतात. हा, त्या पिपिलिका म्हणतात त्यांना. त्या पिपिलिका सुधरू देत नाहीत. ते म्हणले नाही, आम्ही तिथं निर्गुळ करू. तितकी जागा निर्गुळ केली त्या पर्वताची. वासुकीचा दोर आणला, त्याला गुंडाळला, मधात पर्वत टाकला, तिला पर्वत खाली चालला. वडाय गेले. दैत्याला विचारलं देवायनं, तुम्ही दोरीच्या कुंकुन होता ह्या सर्पाच्या तोंडाकून का शप टाकून? तर ते म्हणले, शप टाकून नका, ते हागत बसत. देवाने उलट घेतलं हो त्यांनी. उलट का घेतलं माहितीये का? मूर्खायला उलटच घ्यावं, सोयीचं जमत. ते म्हणले असते का, तुम्ही उग इकून राहा तोंडाकून. ते म्हणले असते, मी शप टाक. ह्याला माहित होतं तोंडाकून राहणं सर्पाच्या चांगलं, हागलं तर हागू द्या, शप टाकून बरे. तोंडाकून म्हणल्या विषयाचा
तिकडून, हा. मग त्याच्यासाठी देवाला तिकडूनच राहायचं होतं शप टाकून. पण दैत्याला म्हणजे तुम्ही कुंकून राहता शप टाकून होता का? ते म्हणजे नग त्या घाण जागे आम्ही तोंड टाकून बरं तोंड टाकून जमलं का नाही? ते तोंड टाकून झाले हे झाले हे शप टाकून वडायला लागले फिरकी गणित खाली लावू लागला. तेवढं भगवंताला तिथं कच्चा अवतार धारण करावा लागला. कोणता? कासव अवतार धारण. आणि कासव अवतार धारण केलं भगवंतानं. ते कासव खाली गेलं त्याच्या पर्वताच्या आणि पर्वत पाठीवर धरला आणि सांगितलं फिरक्या मारा. मग जशी जशी फिरकी बसल तस तसं रत्न निवडू लागले. फिरकी फिरकी मग ते समुद्राचं मंथन सुरू झालं. देवी दैती सागर मंथन पैकी केले ना. आणि मग त्याच्यातून सुरुवातीला अमृत नाही निघालं 14 रत्नापैकी, हाल निघालं विष. हे इंद्रिय तिथूनच जन्मलंय ना. तिथून ते निघालं आणि ते विष निर्माण झालं. आता विष त्रिभुवनाला जाळी सुटलं. ते विषच येते. आणि म्हणून त्यांनी प्रार्थना केली. मग काय जेवढं दैत्य म्हणजे आता हे विष निघाले, आता याला कसं करावं हे तर त्रिलोक्याला जाणून टाकतो. ते म्हणजे एवढं विष सेवन करायला एकच ताकद बाज आहे ते म्हणजे त्याची प्रार्थना आपण करू. म्हणून देवदैत्य मिळून कोणाकडे गेले? भगवान शंकराकडे. आता हे भोलेनाथ आहेत. थोडी स्तुती केली यांची बघतात हे. आणि जरा स्तुती केली वर्णन केलं की प्रसन्न झाले. आणि वरमृही बोला म्हणले देवांनो काय तुमच्यावर संकट आले ते सांगा. काय नाही म्हणले भगवान समुद्राचं मंथन करायलो आम्ही त्याच्यातून विष निर्माण झाले. तेवढं विष तुम्ही शमन केलं तर बरं होईल. हो म्हणले महादेव करतो म्हणले. तेवढं विष पेतो. आणि आले समुद्राकडे एक आचमन केलं तेवढ्याला तेवढं विष त्यांनी पिऊन टाकलं. पण पिलं पण विषच असल्यामुळं परिणाम नाही का? शरीर धारण केलं का त्याला बाधा होतेच महाराज. लक्षात आलं की नाही? पांचभौतिक आहे ना हे. काही काही द्रव्य एकमेकात वेगळ्या पद्धतीने मिसळले की ते मग त्याला सोसत नाही ना. असं होतं ना. आता विष सर्पाच्या पोटातलं आणि ते माणसाला चावलं की ते चढतं की नाही कोण्या प्राण्याला? बरं आपलं सुद्धा विष चढत या. तुम्ही दाना चावायचा आणि चिमणीला टाकायचा, चिमणी मरती. आपण चावलेला दाना दातानं चगळलेला जरा वेळ चगळायचा आणि एखाद्या चिमणीला कोळशाला टाकावरच्या प्राण्याला मरतोय. आपलं विष त्याला कळलं काय? हे शरीर आहे का हे पांचभौतिक त्याच्यात विरक्त आपल्यात विरक्त आहे. पण ते कनेक्शन होतं आणि मग ते होतं मग त्याच्यामध्ये ते विकृती होऊन जाते. असा त्याचा अर्थ आहे. महाराज विष चढलं ना ते भगवान शंकर सोपाधिक आहेत ना, शरीरधारी आहेत. विष चढलं आणि विष चढल्यावर ते तापले कोण? आणि म्हणून त्यांनी मग इतर उपकरण आपल्या डोक्यावर धारण करायला सुरुवात केली. चंद्र शीतळ असल्यामुळं त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केलं. शांत होईल माझं हे विष शमन होईल, गार वाटल, अंग तापू लागलं अंगातून त्यांच्या. आणि असं खूप असं ताप झाला अंगाला कोणाच्या? शंकराच्या त्या विषामुळं. आता मरायची वेळ आली आहे म्हणून चंद्र डोक्यावर धारण केला. सर्प गळ्यात घातले ते कारण गंगा डोक्यावर धारण केली. कशामुळं? ते विष हा त्याच्यामुळं त्याला नाव आले. बरं काय काय? गंगाधर, चंद्रमौळी, चंद्रशेखर. आणि पुन्हा सर्प डोक्यावर धारण केलेलं नाव काय? नागभूषण. नागभूषण नाव कोणाचं? मग नागभूषण म्हणलं की नागांतक. नागभूषण एक नागांतक एक नागभूषण म्हणून ते श्रीधर स्वामीला डुसके बाद आहेत. ती त्याची स्तुती वाचावर तिथली त्या शिवलामृता स्तुती ही दोघांचं ऐक्य कसं झालं तिथं वर्णन आले हो. एक नागांतक एक नागभूषण. नागांतक कोण? कृष्णाचं महादेवाचं आई आहे तिथं पूजा झाली होती तिथं त्याच्यात वर्णन आलंय. हो तुम्हाला आता काढा शिवलामृत हे दोन्ही देवाचं वर्णन आहे. त्याचं एक मार त्याचं नाव एक ना. मग ते असे मस्त नाव दिले. एक उमाकांत एक रमाकांत असं तसं करत 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 विषय. आणि श्रीधर स्वामीचा आडा काका कोणाला सुधरत काय
कोणाला दंड नव्हता. कोणाला दंड नव्हता. त्यांच्या राज्यात जेल बंद करून टाकली होती. जेला बंद होत्या. कोणाला असा दंड म्हणजे काठीनं मारायचं आणि काय तुला 1000 रुपये दंड पडला, काय असा दंड नावाची वस्तू नव्हती. हे सांगायचे त्यांना. तर ते काय म्हणले लक्षात आलं का? दंड तो केवळ छत्राला आणि बंध तो केवळ बर काय लक्षात आलं की नाही केश सुमना. बंध तो केवळ केश सुमना. काय अर्थ कळत? बंधनच नव्हतं आणि त्या रामराज्यात दंड नव्हता. मग दंड होता कोणाला? फक्त छत्राला. आणि बंधन कोणाला होतं तर केस सुमनाला. आता आहे काय कळत आहे का कोणाला? अरे दंड कोणाला होता? फक्त दांडी. दंड म्हणजे दंडा छत्रीला. लक्षात आलं? छत्र नाम डोक्यावर राजाच्या धरायचं का छत्र? त्याला फक्त दंडा होता. दंडा छत्र म्हणल्यावर दंडा, छत्री म्हणल्यावर दांडी. याच्यात बी घोटाळा झाला की जमत नाही बरं. हा म्हणून स्त्रीलिंगाला स्त्रीलिंग आलं पाहिजे आणि पुल्लिंगाला सहज इथं वळीला आलं. ते सांगतो तुम्हाला. सहज वळीला आलं. हो हे काय का आपला महाकवी कालिदास. महाकवी कालिदास. कालिदास म्हणजे काय? धारानगरीत आणि राहत होता. तिथे एक पंडित आला. कोण? पंडित. गुणाधीप नाव होता. गुणाधीप त्याचं नाव. गुणाधीप पंडित आला आणि ती कालिदासाबरोबर वाद करण्यासाठी आला. आपल्या डाग बंगल्यावर राहिला. डाग बंगल्यावर. डाग बंगल्या म्हणजे चांगल्या ठिकाणी बरं काय, प्रशस्त ठिकाणी. हा अरे पंडित लोक आहेत किंवा साध्या ठिकाणी कसे राहतील मोठे लोक? म्हणून महाराज आता ते डाग बंगल्या उतरत येत. रेस्ट हाऊस म्हणतात. रेस्ट हाऊस का? बरं चांगला मोठा महाराज. 50,000 घेणारा महाराज कोणाच्या घरी नाही उतरायचा मला वाटते महाराज. मग आता डाग बंगल्या उतरला गुणाधीप. बरं डाग बंगल्या म्हणजे चांगल्या रेस्ट हाऊस म्हणायच्याच आहे. उतरला तिथं त्यानं निवेदन दिलं राजा, मी गुणाधीप नावाचा पंडित आलेलो आहे आणि उद्या तुमचा गाजलेला तुमच्या सभेचा मेन पंडित कोणता? कालिदास. कवी कालिदास. धनगराचं पोरग आहे ते. बरं काय रे? हे धनगराचं असं येलं. ते धनगराचं किती हुशार निघालं. हा आता बघा सांगा. धनगराचा पोरगा आहे बरं काय कोणता? कालिदास. तितका डोसके बाजू ते म्हण कालिदासाला कळलं उद्या वाद कर तुमच्या कालिदासाबरोबर घडून आणा असं निवेदन दिलं. ते राजा म्हणला ठीक आहे. मग डागणार उतरला. मग ह्यानं विचार केला कालिदासानं त्याच्या अगोदरच ह्याचा परामर्श घ्यावा. त्याचं डोसकं किती खोल पाण्यात आहे की बघायची संधी तरी मिळायची बरं होईल असं. मग त्या डाग बंगला कसं जावं? आता मीच पंडित आहे आणि मीच कालिदास आहे म्हणून कसं जाऊ तिथं? जाता येतं का? नाही ना. मग त्यानं ठरविलं की उद्या सकाळी पहिली आमच्या पंडिताची मिरवणूक गावात होईल असं जाहीर करा. म्हणजे त्याची तेच मिरविणार बरं काय. त्याला मिरविणार ते रोजगारी लावून मिरवणार. कुठं? नगरीमध्ये. त्या धारानगरीत. कामांतर पंडित आले. पंडित गावात मिरवणूक काढली म्हणजे लोकांची प्रसिद्धी. लक्षात आलं की नाही? मग त्यानं सांगितलं ते आपल्या सेवकायला शिष्यायला इथं 2-4 भोई असले तर पहा रे. भोई लोक कशाला? पालखी मिरवायला. आता दोघाला उचलत नाही ते. पुढे 2 माग 2 4 लागते. 4 फाई होते भोई. 4 भोई. बघा भोई त्याच्यात कालिदास भोयाचं रूप घेऊन गेला. कालिदास म्हणला मी एक धंद्यावाला म्हणला भोई आहे आणि मी पालखी धरू शकतो. त्यात दुसरे 3 भोई घेतले. हे कालिदास आणि धरली पालखी उचलली घेतली खांद्यावर चालली मिरवणूक. हा हे कालिदास पंडित आहे थोडा आणि विद्वान आहे बिचारा. पण ते पालखी मुद्दाम त्यानं धरली ना. ते टोचू लागलं काय दांडी. तर ते काय म्हणतंय ते वरून गुणाधीप पंडित म्हणतंय आयम आंदोलिकात. आणि ते मग त्या हल्ल्यावर पालखी हलू लागली ना. पालखी हलू लागली. पालखी हल्ल्यामुळे ते वरलं हलू लागलं. ते वरलं काय म्हणतंय त्याला संस्कृत मधून?
हा अय मांदोलिका दंडे स्कंधे तव किं बाधती. म्हणजे तुझ्या ह्याला ते दंडा बाधायलाय का खांद्याला टोचायलाय का ती पालखी हलायली तर ते काय म्हणला पंडित हे कालिदास पर काय यथा बाधती बाधते दंडे नाही बाधती. बाधती बाधलं तितकं दांडी नाही बाधली मला. जितकी बाध काय तुझं बाधती वाक्य बाधलं तितकी त्याची ते दांडी बाधली दंडे नाही बाधती यथा बाधती बाधते. म्हणजे जितकं बाधती बाधलं तितकी दांडी बाधती बाधलं. मी दंडे म्हणलो पुन्हा बाधती म्हणलो. मग दंडे म्हणल्यावर बाधते म्हणाय पाहिजे होत. व्याकरण बाधते दंडे बाधते बरोबर आहे ना. हे वाक्य बरोबर आलं असतं. दंडे बाधती एक झालं नपुंसकलिंगात आणि एक झालं स्त्रीलिंगात. मग इथं आपलं व्याकरण चुकलं बिघडलं. आणि या भोयानं सांगितलंय मला होई कोण आहे. मला ही चूक माझी कोण करायला आहे होई. पालखी उतरा म्हणला पहिली खाली. तुम्ही कोण मला त्याच्याबरोबर वाद करायला आले ते कालिदास मी आहे. इथूनच घराला जातो म्हणला तुम्हाला ऐकत नाहीस. तिथूनच घरला गेलं मला ती मिरवणूक बी अर्ध्यातच राहिली. सगळं अर्ध्यात राहिलं. तिथून ते गेलो घरला गेलं. इतकं डोसकेबाज होता कोण म्हणजे दंडे म्हणल्यावर बाधते आणि दंडी म्हणजे दांडी दांडी म्हणल्यावर बाधती. लक्षात आलं की नाही. म्हणून दंड तो केवळ छत्राला दंड बर का दांडी नाही दंड तो केवळ छत्राला आणि बंध तो केवळ केश सुमनाला. म्हणजे रामराज्यामध्ये छत्रना डोसक्यावर असतं राजाच्या त्या छत्रालाच होता दंडा बर का दंडा छत्राला. बाकी कोणाला दंड दंड वस्तूच नव्हती. आणि बंध कोणाला होता बंधन तर केश सुमनाला. म्हणजे बाया फुलात केसात गुच्छ बांधित होत्या फुलाची आणि ते दोऱ्यात ओवलेले असायची फुलं आणि ते फक्त वेणीत बांधित होत्या. म्हणजे फक्त फुलायला बंधन होत आणि छत्रीला दांडा होता दंड होता. इतर कोणाला दंड नव्हता. हे सांगायचंय तर एवढं लावले कोणी शिरदर त्याचे लईच आला की भारीत महाराज. हे राम विजय पहा म्हणजे हे विनोदाचा भाग आहे. बंद कोण आहे फक्त म्हणजे त्या छत्रीच्या दांडीला. आता ते बंद नाही का दंड धरावं लागेल ज्या राजाला. बंद 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 हा बंधन म्हणजे बंधन. मग बंधन केलं की फुलाला हो. फुलाच्या माळीत वावाच लागतील की ते तुम्हाला माळीत वावण्यासाठीच फुलं आहेत ना. बंद फक्त सुंदर आपले बाकीच्या वगैरे बंद नाही. अरे हो बाबा पण फुलायला बंधन आहे फक्त. मग बंधन तर ते करावंच लागेल की त्या निर्जीव वस्तू आहे ना. समजा फुल तोडलेलं निर्जीव झालं आता त्याला ते फुलाचा जन्म कशासाठी या एक तर देव देवतेला राजा महाराजांना माणसाला सुद्धा हार घालण्यासाठी होते. कळलं का. देवाला तर आहेच व्हायला फुल त्याच्याबद्दल वाद नाही. साधू संतांना माळ घालायची की नाही फुलाची. मग त्याला वावावं लागेल की नाही. त्याला बंधन करावं लागेल की नाही. फुलाला बंधन केल्याशिवाय फुल घालता येईल का माळीत. मग तेवढं त्याला सांगायचं विनोदानं हे की फक्त बंधन कोणला आहे फुलायला आणि दंड कोणला आहे छत्राला आहे. बाकी रामराज्यात दंड कोणला नाही. याचा अर्थ ते लक्षात आलं की नाही. म्हणजे हे कसे कोणतं वाक्य हे बहुब्रीही समास आहे वागायचं. लक्षात आलं की नाही. फक्त दंड छत्राला आहे आणि फक्त बंधन कोणला आहे तर फुलायला आहे. आता फुलायला तर बंधन असतच किंवा ते काय फुल आपण काय याचा अर्थ जे जंगम जीव आहे किंवा मनुष्य जन्मात आलेली माणसं आहे त्याला दंड नाही आणि त्याला कोणाला बंधन जेलमध्ये घालायचं नाही असं सांगायचं होतं. हे त्यांनी लावलं कोणी श्रीधर स्वामी. हा आणि असे श्रीधर स्वामीचे हजारो आडाखे ते सहज असं जे लवकर कळत नाही. ते काय काय आडाखे सोडूनच घ्यावे लागतात तर कळतात मला. आपलं हे चाललं होतं तिथं मंथन केलं. आता मंथन केल्यावर मला तुम्ही विष निघालं. विष निघाल्यावर महादेवानं पिलं आणि पिल्यावर तापल्यावर मग त्या भगवान शंकराने हे उपकरण डोक्यावर धारण केले. लक्षात आलं. आणि म्हणून नाव पडले त्याला काय चंद्र मौळी किंवा चंद्र
शेखर म्हणून शिव हळाळे तापला तो या नामे शीतळ झाला है ना वर्ण. किंवा देवी दैती सागर मंथन पैकी त्या माझी अवचित हळहळ तेत्वा स्वरूपाने प्राचन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध. म्हणून तो बाकीचे देव आहेत ते अमृत पेतात आणि महादेव विष पेतो ते महादेव, अमृत पेतात ते देव. मग असा सांगा इतकं तापलं शरीर तापलं त्याच्यातून वाचायचं होतं भगवान शंकराला त्या तापातून. तर त्या तापातून कोणी वाचविलं नाम. बरोबर आहे ना. मग देहिक तापातून वाचविलं नाही आणि त्रिविध तापातून वाचविलं. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक ताप किती आहेत? कोणत्या शरीराला कोणता ताप आहे? आता सांगा कोण सांगते? तुमच्याकडे हवाला द्यायले सगळा. ते म्हणले तिकडले लोक म्हणत नरवडीचे आमचे आचार्य कोण आहेत? उत्तम महाराज. सगळे नरवडीचे आचार्य आहेत ना ते होईल. वृष्टी कानावृष्टी 3 महिने पाऊस पडला यंदा, किंवा कधी पडतच नाही पाऊस. पाण्या वाचून मरायची वेळ येते. दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी. राजकीय लुटीला झाला कष्टी. राजाची धाड आली कष्टी झाला. आगी लागली आगीने जळताना वरी संकष्टी. घराला आग्नी लागला शेतात आग्नी वळी जळून गेली शोधत. त्या आग्नीनं जाळलं. कोणी माणसानं नाही जाळलं त्याला, आग्नीच चेतला म्हणते मला. आणि होतं काय एखादं काही नुकसान नाही. लाईट पडतं सहजत पडलं की थिलंगी पेटलं. ऊस जळाला काय जळालं हे असं. आगीने जळताना वरी संकष्टी. तो आदिदैव ताप बोली. कोणता ताप आहे हे? आदिदैविक ताप आहे. पाऊस कमी पडणं जास्त पडणं काय तो पिकं जाणं येणं आगीने लागणं हे आदिदैविक ताप. बरोबर आहे ना. आता तिसरा ताप आध्यात्मिक आहे. बरं काय? देही प्रगटे रोग व्याधी तेने आहळली तापे बुद्धी. दुःखे लोळे नाही लोळे न पुरे दुःखावधी. आध्यात्मिक शुद्धी तो ताप निळोबाराने वर्णन केले अभंगामध्ये नाही का. आयसे त्रिविध ताप संत संगती विवेक श्रवणे विलया जाते. म्हणून कीर्तनी बुद्धी म्हणते श्रवणी सादर वैसावे. निळामने होईल लाभ ब्रह्मानंदा निघतील कोंभ. प्रसन्न हो निपद मनाभ शीतळ करील सर्वांगी. संपला अभंग. बरोबर आहे ना. भूती उपद्रवतीला सुरुवात आहे. हे 3 तापाचं स्वरूप कळलं. रोग झाला, किडनी गेली, कॅन्सर झाला, काही अशा बिमाऱ्या उद्भवल्या आणि तुम्हाला शरीराला त्रास झाला, ते आध्यात्मिक ताप आहे हे. बरोबर आहे ना भाऊ. हे 3 तापाचं स्वरूप सांगितलं तुम्हाला. पण कोण्या देहात कोणता ताप बसवावा एवढं सांगितलं की तो माणूस मात्र अभ्यासू आहे असं सिद्ध होत. ज्यानं घासलंय का त्याला हे लावता येतं बसविता येतं. आणि ते बसून घेतलेलंच असते कोणाकोणतरी. त्यानं बी हे मनच थोडंच आहे. मनाने कसं बसवायचं? कोणत्या ताप कोणत्या शरीराला कोणता ताप आहे कोण सांगते? आज नाही उद्या सांगा. मोकळी तुम्हाला भरत तुम्हाला तुम्ही डोक्यात येत नाही बसविता येत रे. आधिभौतिक ते लावाय स्थूल देहा. ते बघा तुमचे तुम्ही काय ते बघा काय असं. पण लावा ना मला लावून दाखवा म्हणजे तुमची पाठ थापते. तो तुम्ही नरवडीचे पंडित आहेत ना. लावा लावा. नाही मला आमची हे विचार उत्तम महाराज तुम्ही बसा एक जागी बसा. एक जागी बसा तुम्ही तिघ सोडवा कोड आणि कोड सोडवा. कोणता ताप कोण्या शरीराला आहे? स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. किती देह आहेत? 3 हा 4 देह आहेत. मग कोणत्या शरीराला कोणता ताप आहे याचा विचार तुम्ही लावा मला सांगा. मी आता इथं ठेवतो कथा. बरं काय एकंदरीत काय म्हणायचं मला? भगवान शंकराला ताप झाला कोणता? देहिक ताप. आता झाला हो झाला. ही ताप शरीराची आहे. ही तर भगवंताच्या नामानं जाईल याच्यात नवल नाही. 3 तापाचं धन होते. त्रिविध तापाची झाली बोळवण लेखिल्या चरण. हा बरं याच्यात तुम्ही विचार करा. आपल्या भागवताची जी आणि मंगल भागवताचं श्रीमद भागवताचं मंगल त्या मंगलामध्ये काय वर्णन आहे? तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः है ना. तापत्रय विनाशाय आणि श्रीकृष्णाय वयम नमः. त्रितापाचं शमन करणारा
तू आहेस भगवान, म्हणून तुला माझा श्रीकृष्णाला नमस्कार. सूत महाराज त्याला नमस्कार करतात कृष्णाला. तिन्ही तापाचा नायनाट करणाऱ्या ईश्वरा भगवंता कृष्णा असं म्हणतात तिथं. बरोबर आहे की नाही? मला वाटतं इथं बी आहे ना, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. इथं पहिल्या आहे ना, मला सुदाम काळ्याने विचारलं होतं आवडलं, त्याला प्रणत क्लेश करणं गेलं ना. काय काय संस्कृत काय विनायक भाऊ होते ना, बरोबर आहे की नाही? हो. होते तुम्ही का? होतेच ना. सुद्धा महाराज मला बैठकीत विचारलं होतं. हो. हा, मला वाटतं आपलं काय नाही, सुरुवातीचा काय श्लोक आहे आपला? कृष्णाय 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 वासुदेवाय हरे हरे परमा परमात्मने प्रणत क्लेश प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. मग सुधा महाराज तुम्ही बसले होते की हो? हो. सुधा महाराज म्हणजे महाराज प्रणत म्हणजे काय? हम्म. मी आलो प्रणत म्हणजे शरणागत. हम्म. जे कोणी प्रणाम करतो हम्म. त्या भगवंताला आणि कोणी शरण गेला त्याचं नाव आहे प्रणत. हम्म. प्रणत. आणि अशा प्रणत नाम शरण येणाऱ्यांचे क्लेश हम्म. म्हणजे दुःख नाश, दुःखांचा नाश करतो असं वर्णन आहे. प्रणत क्लेश नाश. प्रणत म्हणजे प्रणत जे शरण गेले देवाला त्याचं क्लेश दुःख मिटूनच जाते महाराज, राहतच नाही. आणि सगळ्यात दुःख ते महत्वाचं आहे कोणतं? अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. हे तीन ताप जावे माणसाचे. तीन ताप गेले का सगळे ताप त्याच्यात गेले. आणि हे जर नाही गेले तर असं समजायचं कार्य गेलं पण कारण राहिलं. आणि कारण राहिलं का तर तुम्हाला कधी त्याचा दुःख होणार म्हणजे होणार. बिमारी सगळी घालवायची असेल तर मुळापासून घालवावी ना. वरी घालवण्यात काय उपयोग आहे? बरोबर आहे की नाही? त्या बिमारीचा सगळा नायनाट करावा. त्याप्रमाणे आपली मोठी बिमारी आहे तापाची. पण त्या तापाची ह्या अंगाला ताप येते नाही, या तीन तापाची, या तीन तापाची बिमारी मोठी जडलेली आहे. आणि ती प्रत्येकाला बिमारी आहे. आणि ती बिमारी मिटली की काम संपलं. आणि ती बिमारी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचं काहीही उपयोग. चला मग मानिका उद्या याचा विचार करून या. सांगा ना हा शिंदे मामा. कोणते शिंदे मामा? भरत कामचा हा, हे शिंदे मामा. बालू मामा. हे हा